नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. हे जाणून घेण्यासाठी अगोदर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडलेले होते, मात्र आता ते मिळणार आहेत. ई केवायसी केली नाही त्या महिला मात्र अपात्र होणार आहेत. लाडकीचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा थकीत आहे. ई केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदतवाढ दिली गेली होती. त्यामुळे आता ज्यांनी केवायसी केलेली नाही त्या मात्र अपात्र होणार आहेत. तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे. थकीत हप्ता हा रखडलेला होता, मात्र आता ई केवायसी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे ज्यांनी ई केवायसी केलेली आहे त्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे. पुढल्या 2 आठवड्यात हा हप्ता मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय. ई केवायसी प्रक्रियेमुळे ही संपूर्ण प्रक्रिया रखडलेली होती, मात्र आता लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळणार आहे. महिलांनो, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेला आहे. या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की मार्च आणि एप्रिलचे जे हप्ते हे तुम्हाला आता एकत्रितरित्या पाठवल्या जाणार आहे. लक्षात ठेवायचं, दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रितरित्या या ठिकाणी येणार आहे आणि हे पैसे तुम्हाला 15 ते 20 मेच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला 2 आठवड्याचा कालावधी सांगितला गेलेला आहे. म्हणजे 15 ते 20 मेच्या दरम्यान सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या ठिकाणी हे 3000 रुपये पाठवल्या जाणार आहे. तर ज्या महिलांनी आपली ई केवायसी पूर्ण केलेली आहे 30 एप्रिल पर्यंत, त्या अशा सर्व पात्र महिलांना हे पैसे मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना अगोदर सर्व हप्ते रेग्युलर आलेले आहे त्यांना चिंता करण्याची काही गरज नाही. त्यांना या ठिकाणी 3000 रुपये अकाउंटमध्ये येऊन जाईल. पण ज्या महिलांना अजूनपर्यंत हप्ते रखडलेले आहे, म्हणजे समजा ज्या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरीचे हप्ते आले नाही आणि त्यांनी आपली अजूनपर्यंत ई केवायसी केली नसेल, त्यांना या ठिकाणी हप्ता मिळणार नाही. असे जवळपास 54 लाख महिला आहेत की त्यांची योजना या ठिकाणी आता बंद करण्यात आलेली आहे. कारण काय की त्यांनी आपली ई केवायसी पूर्ण केलेली नाही. तर काही महिलांनी तांत्रिक त्रुटीमुळे आपली ई केवायसी केलेली नव्हती आणि काही महिला ज्या आहेत पडताळणीनंतर अपात्र झालेल्या, अशा 2 प्रकारच्या महिला ज्या आहेत त्यांची योजना या ठिकाणी आता बंद करण्यात आलेली असून त्यांना हप्ते पूर्णपणे आता येणं बंद होणार आहे. आणि ज्या महिला फक्त पात्र राहणार आहे त्यांनाच फक्त या ठिकाणी पुढे हप्ते पाठवल्या जाणार आहे. तर जवळपास 1,89,00,000 महिला फक्त पात्र राहिलेल्या आहेत. त्यांना आता योजनेचा लाभ जो आहे हा रेग्युलर येत राहणार आहे. ठीक आहे महिलांनो, तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आताच फॉलो करून ठेवा. धन्यवाद.